मला माझं गाव दाखवतो. आमचं मस्त कोकणी गाव तुम्हाला बघायचं असेल तर या. हे बघा, हे सगळं आमचं कोकणी गाव. आणि इकडे छोटासा तलाव आहे, एकदम छोटासा. आणि वरनं थोडा पाऊसही येत आहे. आणि हे बघा किती छान गार झाडं वार आहे. बघा हे किती मस्त आहे. ही आहे माझी आजी आणि ते आहेत माझे आजोबा. तर इथे आम्ही बसायला आलेलो आहेत. आणि इकडून ना बाया कपडे धुवून येत आहेत, हे बघा. आणि इकडे खूप छोटासा मोठा तलाव आहे. हा छोटा आहे आणि तिकडे खूप मोठा आहे. तुम्ही पाहू शकता आमचा गावाचा तलाव किती मस्त आहे. आणि कोकणी गावामध्ये ना असे गार वारा खूप भारी येतो. चला तुम्हाला तिकडे दाखवते. या बघा, हे किती गार वारा आहे, किती छान वाटते. आणि बघा झाडं किती छान आहे. आणि इकडे बघा क्यूटसा तलाव आहे, तुम्हाला दाखवते. इकडनं सगळं गार वातावरण आहे. आणि तुम्ही आमच्या गावाला नक्की या, कारण की आमच्या गावामध्ये मासे खायला खूप सारे आहेत. तुम्हाला जर तुम्ही श्रावण महिना धरला असेल तर नक्की या. तुम्ही सोडायला श्रावण महिना नक्की तांदळवाडी घाट या गावामध्ये या. आणि तुम्हाला सांगते बघा, हे बघा हे किती भारी. चला तर मित्रांनो, तुम्हाला थेट अंधापुरीला जायचा रस्ता दाखवते. चला. हे बघा किती गार वाटते. ओका इथून या चला लवकर बघा. तिथून जायचा. आता तुम्ही अंधापुरी हा रस्ता माहिती आहे, पण गाव ही प्रसिद्ध गाव आहे. तर अंधापुरीला जायचा हा थेट रस्ता आहे. मका वाटत होतं की तुम्हाला बोलवावं, म्हणून मी एक व्हिडिओ काढला आणि म्हणलं की चला आता आपण यांना मासे खाण्यासाठी एक मस्त ट्रिक देते. त्यासाठी तुम्हाला कुठेही हॉटेलमध्ये जायची गरज नाही आहे आणि हॉटेलमध्ये जाऊन पैसे घालवायची गरज नाही. तुम्ही तांदळवाडी घाट इथे या. इथे आमच्या आसपास खूप तुम्हाला मी फ्राय करून झणझणीत मासे खायला देते, ते पण काळ्या मसाल्यामध्ये. ते पण एकदम भाजी भाकरी चुरून बिरून तुम्हाला खायला देते. पण तुम्ही नक्की यायचं, खोटं बोलायचं नाही, कॉफी करायची नाही. चला थेट आता तुम्ही अंधापुरीच्या रस्त्याला लागला. बघा इकडं सगळं आमचा बाग आहे. आणि मला हे सगळं आमचा बाग आहे. इथं सगळे आंबे